गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। लोकनेते स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त भोसे तालुका पंढरपूर येथील स्वर्गीय यशवंतभाऊ पाटील सभागृहात स्वर्गीय राजूबापू पाटील फाउंडेशनचा राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। प्रमुख अतिथी विक्रमसिंह शिंदे यांनी स्वर्गीय यशवंतभाऊ पाटील आणि स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्याशी शिंदे परिवाराचे असलेले स्नेह संबंध सांगत गणेश पाटील यांच्या लोकाभिमुख कार्याची प्रशंसा केली। तर साखरेचे वाढते जाणारे दर पाहता पुढल्या वर्षीच्या गळीत हंगामात प्रतिटन 4000 दर शेतकऱ्यांना मिळू शकतो। फक्त कारखानदारांनी एकजूट करून साखरेचे दर कमी होणार नाहीत यासाठी ठाम राहिले पाहिजे, असेही विक्रमसिंह शिंदे म्हणाले। बापूंच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सहकार परिषदेचे अध्यक्ष राजनजी मालक, उपस्थित माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊजी सातपुते, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब, सर्व उपस्थित मान्यवर, आज बापूंच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित होत असताना कृषीभूषण पुरस्कार सोमनाथ हुलगे, युवा उद्योजक बाळकृष्ण टरले, आदर्श शिक्षक पुरस्कार महानंदा साळुंके, उत्कृष्ट पैलवान पुरस्कार किशोरजी पवार यांना आज आपल्या वतीने देण्यात आला। प्रथमतः सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। बापूंच्या स्मरणानिमित्त आज होत असताना मला आठवतंय की 2009ला आदरणीय दादा प्रथमतः या ठिकाणी माडा आणि पंढरपूर भाग एकत्र झाला आणि प्रथमतः उभारले होते। त्यावेळेस दादांना तिकीट द्या म्हणून आम्ही त्यावेळेस आपण राष्ट्रवादीत होतो आणि यशवंत बापू त्यावेळेस पवार साहेबांकडे आले आणि त्यावेळेस पासूनचे त्याच्या आधीपासून म्हणजे औदुंबर अण्णापासूनचे तसे जुने संबंध, भाऊ असतील, सर्वच हे जुने नेते मंडळी आणि या सर्वांबरोबर मला माझ्या वडिलांना आदरणीय दादांना काम करण्याचा योग आला। या सर्वांबरोबर आदरणीय बापूंबरोबर जिल्हा परिषदेत सभापती असताना असेल किंवा नंतरच्या काळात जिल्हा परिषद सदस्य असताना असेल, इतर प्रत्येक वेळेस आदरणीय बापूंनी आम्हाला सहकार्याची भूमिका घेतली आणि दादा या मतदारसंघातून जवळपास 3 वेळा आणि माढा तालुक्यातून 3 वेळा असे 6 वेळा निवडून गेले आणि प्रत्येक वेळेस बापूंची भूमिका ही सहकार्याची राहिली।
आज या निमित्ताने पुरस्कार वितरण होत असताना सर्व पुरस्कारार्थींचं मनापासून अभिनंदन करतो आणि बापूंनी ज्या पद्धतीनं या परिसरात काम केलेलं आहे पूर्वी, कारण मला आश्चर्य वाटायचं, कारखाना नाही, कुठली संस्था नाही, तरी सुद्धा एक लोकनेता कसा असावा आणि सामान्य लोकात काम करणारा 6,000 मतांनी जिल्हा परिषदला निवडून येणार एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करणारा लोकनेता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण जर पाहिलं तर आपल्याला बापूंकडे पाहता येईल. आणि या परिसरात आश्चर्य वाटायचं की फिरताना एवढ्या मोठ्या मताधिक्याने आणि कुठलीही संस्था नाही, एकदम सामान्यांबरोबर आणि कायम बापू मला म्हणायचे माझी मतं ही साखर कारखानदाराची नाही, माझी मतं ही रिकामी लोकांची मत आहे, ज्यांचा ऊस नाही काही नाही अशा लोकांची मत कायम मला बापूंचं म्हणणं असतं. पण आज त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुरस्कार दिले जातात. शेतकऱ्यांचा, शिक्षकांचा, युवा उद्योजकांचा आणि खेळाडूंचा या निमित्तानं त्यांना पुरस्कार दिला जातो. खूप अभिमानाची गोष्ट आहे, पंढरपूर तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भविष्य काळात असेच तरुणांना प्रोत्साहन देणारे पुरस्कार आपण देत राहू हीच मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. आणि आत्ताच विषय काढला की साखरेला भाव दिला पाहिजे, पण आता आमच्यापेक्षा तुमच्याकडे मोठे कारखानदार आहेत.